आपला क्वेश्चन 1 चालतो होता. आता क्वेश्चन 2 बघूया. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. त्यातलं पहिलं क्वेश्चन आहे 3a + 5b = 26, a + 5b = 22. ठीक आहे. आता इकडे बघा, सगळ्यात पहिली स्टेप काय करायची, मी तुम्हाला मगाशी सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये. ह्याला 1 नंबर नाव देऊन घ्यायचं, ह्याला 2 नंबर. फर्स्ट स्टेप 3a + 5b = 26. ह्याला 1 नंबर नाव दिलं, ह्याला 2 नंबर. a + 5b = 22. ह्याला 2 नंबर. आता इकडे बघा, तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो. समजा 5 आणि 5 ह्याला मला इलिमिनेट करायचे, म्हणजे खाली उत्तर 0 आणायचं आहे. तर दोघंही प्लस प्लसचे, म्हणजे प्लसच्या नंबरच्या पुढे आपण प्लस साईन लिहित नाही, फक्त मायनसच्या नंबरच्या पुढे प्लस साईन लिहितो. ठीक आहे, हे समजलं. मग 5 आणि 5 ला मला इलिमिनेट करायचं. हा प्लसचा 5, हा पण मायनसचा 5. तर मला सबट्रॅक्ट करावं लागेल. म्हणजे काय होणार की हा मायनसचा 5 बनणार. काय बनणार? मायनसचा. म्हणजे 5 आणि हा मायनसचा 5 गेट कॅन्सल, 0. तसं अजून एक सांगतो तुम्हाला. 7 आहे प्लसचा 7 आणि हा पण प्लसचा 7 आहे. सॉरी, प्लसचा 7 आहे. हा मला सबट्रॅक्ट करायचं आहे. सॉरी, मला खाली 0 आणायचं, म्हणजे इलिमिनेट करायचं, कट करायचं. तर मला सबट्रॅक्शन करावं लागणार. म्हणजे हा प्लसचा, हा मायनसचा होणार. प्लस मायनस गेट कॅन्सल. तसं इथे बघा, आपण वरच्या म्हणजे मागच्या इक्वेशनमध्ये काय सॉल्व्ह केलं तर ॲडिशन केली. आता काय करावं लागणार इथं? सबट्रॅक्शन. काय करावं लागणार? सबट्रॅक्शन. कारण की हा प्लसचा 5b आणि हा पण प्लसचा आहे. जर सबट्रॅक्शन केली तर हा प्लस मायनस होणार. सबट्रॅक्शन केल्यावरती पुढच्या इक्वेशनचे सगळे साईन चेंज होतात. ॲडिशन केल्यावरती साईन चेंज होत नाही. ओके, मग आपण काय लिहिणार? सबट्रॅक्ट इक्वेशन 1 and 2. ठीक आहे, सबट्रॅक्ट इक्वेशन 1 and 2. सबट्रॅक्ट का करतोय? कारण की आपल्याला हा 5b आणि हा 5b इलिमिनेट करायचा आहे म्हणून. ठीक आहे, मागच्या वेळेस दोन्ही नंबरचे सेम नंबर होते, पण काय होते? साईन चेंज होते. म्हणजे एक प्लस होता, एक मायनस होता. यावेळेस दोन्ही प्लस प्लस आहेत. मग जेव्हा दोन्ही प्लस प्लस असतात किंवा दोन्ही मायनस मायनस असतात, तेव्हा आपल्याला काय करावं लागतो? सबट्रॅक्शन करावं लागतं. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, मग आधी लिहून घ्या. 3a + 5b = 26. सबट्रॅक्ट म्हणून मायनसचा साईन. हा आपला a + 5b = 22. समजलं इथपर्यंत? ओके. आता लक्षात ठेवा, हा मायनस मोड या अख्ख्या इक्वेशनचे साईन चेंज होणार. साईन चेंज होणार म्हणजे काय होणार? मायनसचा प्लस, प्लसचा मायनस. आता ए हा प्लसचा का मायनसचा आहे? प्लसचा आहे. कसं कळलं? एच्या पुढे कुठलं साईन नाही, म्हणजे काय असणार? तो प्लसचा. मग इथे काय झाला? मायनसचा. हा प्लसचा 5b, हा पण झाला मायनसचा 5b. हा प्लसचा 22, हा पण झाला मायनसचा 22. मग 3a मधनं हा 1a गेला, किती उरला? मग 2a. हा गेट कॅन्सल. आणि 26 मधनं 22 गेले, उरले 4. मग आता 2 मल्टिप्लाइड बाय a. मग हे सांगितल्याप्रमाणे मी 2a म्हणजे काय असणार? 2 मल्टिप्लाइड बाय a = 4. a = 4 आधीपासून हा मल्टिप्लाय, इकडे आल्यावरती डिवाइड. मग काय आलं? 2. म्हणजे a ची व्हॅल्यू किती आली? 2. a ची व्हॅल्यू आली 2. तुमच्या मर्जीने तुम्ही कशामध्ये पण पुट करू शकता. 1 मध्ये पण पुट करू शकता, 2 मध्ये पण पुट करू शकता. उत्तर सेमच येणार, काही फरक येणार नाही. गॉट इट? मग आपण काय करू? आपण 1 मध्ये पुट करू. ठीक आहे, इक्वेशन 1 मग आधी लिहून घ्यायचं. आता आलं इथपर्यंत आलं. मग a = 2 put in इक्वेशन 1. मग आपलं इक्वेशन काय होतं? 1. ते लिहून घ्या. 3a + 5b = 26. 3a मागाशी सांगितलं 3 मल्टिप्लाइड बाय a म्हणजे 3a. मग 3 मल्टिप्लाइड बाय a ची व्हॅल्यू काय आपण टाकणार आहे? 2 प्लस 5b = 26. इथपर्यंत समजलं? 3 2 6 प्लस 5b = 26. इथपर्यंत समजलं? हा प्लसचा 6 आहे. कसं कळलं? 6च्या पुढे कुठलं साईन नाही, म्हणजे कुठला असणार? प्लसचा. तिकडे गेल्यावरती मायनसचा. मग इकडे फक्त 5b उरला. आधी हा 26 लिहिला आणि हा मायनसचा 6 इकडं.
मग 5b इज इक्वल टू 20, 26 6 गेले 20, मग 5 मल्टिप्लाइड बाय b इज इक्वल टू 20, हा मल्टिप्लाय इकडे आल्यावरती डिवाइड, मग सांगितल्याप्रमाणे b इज इक्वल टू 20 अपॉन 5, 5 1 जा 5, 5 4 जा 20, b इज इक्वल टू 4. समजलं? a ची व्हॅल्यू किती आली आपली 2 आणि b ची किती आली 4. मग सोल्युशन इज, आता मगाशी व्हेरिएबल x आणि y होते, आता आपले व्हेरिएबल काय आहेत a आणि b, म्हणून a आणि b लिहायचं, इज इक्वल टू 2 आणि 4. समजलं कसे सॉल्व्ह केलं आपण? ठीक आहे, चला आता आपण बघूया क्वेश्चन नंबर 2 मधला सेकंड क्वेश्चन. काय आपल्याकडे x प्लस 7y इज इक्वल टू 10, 3x मायनस 2y इज इक्वल टू 7. ठीक आहे, सगळ्यात पहिली स्टेप नेहमीप्रमाणे ह्याला 1 नंबर नाव देऊन घ्यायचं, ह्याला 2 नंबर, 3x मायनस 2y इज इक्वल टू 7. आता तुम्हाला कन्फ्युजन झालं असेल, तिथे कट करायचं काहीच नाही, मग काय करायचं? आता एक एक्झाम्पल घ्या आपण. चला, की समजा मला इथं x आहे, मला त्याला 3x बनवायचं, तर मला ह्याला x ला 3 ने मल्टिप्लाय करायला लागेल, तेव्हा 3x होईल. बरोबर? समजलं? मग इकडं बघा, इथं काय x आहे, इथं काय 3x आहे, म्हणजे समजा मी इथं वरती पण 3x असता आणि हा खालचा 3x, दोन्ही प्लस प्लसचे, आणि जेव्हा मी मायनस करणार तेव्हा हा प्लसचा राहणार आणि हा मायनसचा होणार आणि हे कट होणार आणि उत्तर 0 येणार. इथपर्यंत समजलं? ठीक आहे. आता मग मला सांगा, जर मला याला x ला काय बनवायचं आहे 3x, तर या पूर्ण याला किती 3 ने मल्टिप्लाय करायला लागेल, पण एकट्याला 3 ने मल्टिप्लाय करून चालेल का? नाही, त्या पूर्ण इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करायला लागेल. समजलं? आता थोडंसं वेगळं गणित आहे, मग आपण लिहायचं मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 3. मग इक्वेशन 1 काय ते x प्लस 7y इज इक्वल टू 10, या पूर्ण इक्वेशनला आपल्याला 3 ने मल्टिप्लाय करायचं. मग 3 ने x ला मल्टिप्लाय केलं 3x, हे प्लसचा साईन, 3 ने 7y ला मल्टिप्लाय केलं 21y इज इक्वल टू 3 ने 10 ला मल्टिप्लाय केलं 30. आता हे इक्वेशन झालं थर्ड. ठीक आहे, आता 1चं आपण थर्ड मध्ये कन्वर्ट केलं, म्हणून आता 1चं काही जास्त काम नाही, आता काम आहे आपलं 2 आणि 3चं. समजलं का? मग आता तुम्हाला मी सांगितलं, जेव्हा दोन्ही सेम साईन वाचले प्ले व्हेरिएबल असतात, म्हणजे 3x, इथं पण प्लसचा 3x, इथं पण प्लसचा 3x, तेव्हा आपल्याला सबट्रॅक्ट करावं लागतं. मग आता आपण काय करणार, सबट्रॅक्ट इक्वेशन. आता 1चं काही काम नाही, 2 and 3 लिहा. काय 2 and 3, मग आपण 3 इक्वेशन काय 3x प्लस 21y इज इक्वल टू 30 सबट्रॅक्ट, आणि हा काय 2 इक्वेशन काय 3x मायनस 2y इज इक्वल टू 7. हा प्लसचा 3x होता, तो काय झाला मायनसचा 3x, हा मायनसचा 2y, तो प्लसचा, आणि हा प्लसचा 7 मायनसचा, 3x गेट कॅन्सल, 21y प्लस 2y, प्लसचा 2y 23y, आणि 30 म्हणून 7 गेले, उरले 23. इकडे बघा. ठीक आहे, मग 23y इज इक्वल टू 23, इकडे तिकडे लिहिले 23y म्हणजे 23 मल्टिप्लाइड बाय y, 23 मल्टिप्लाइड बाय y इज इक्वल टू 23, y इज इक्वल टू 23 अपॉन 23. सेम नंबरला सेम नंबरने डिवाइड केलं की आन्सर येतं 1. y ची किंमत किती आली 1. मग तुमच्या मर्जीने y ची किंमत आलेली 1 कुठल्याही इक्वेशन मध्ये पुट करा. आपलं इक्वेशन नंबर पहिलं मध्ये पुट केली, सेकंड मध्ये पुट केली किंवा थर्ड मध्ये पुट केली, काही फरक पडत नाही. तुमच्या मर्जीने तुम्ही इक्वेशन 1 मध्ये पुट करू शकता, 2 मध्ये पुट करू शकता. ठीक आहे, चला मग आपली
वाय इज इक्वल टू किती किंमत आली 1. वाय इज इक्वल टू 1. पुट इन इक्वेशन, तुम्हाला कशामध्ये पुट करायची, चला आपण सेकंड मध्ये पुट करू. इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 2 काय आहे, 3x - 2y इज इक्वल टू 7. ठीक आहे, समजलं इथपर्यंत. मग 3x - 2 मल्टिप्लाइड बाय 1 इज इक्वल टू 7. गॉट इट. मग 3x - 2 इज इक्वल टू 7. 2 1 2. आता हा मायनसचा 2 इकडे आल्यावरती प्लसचा 2. मग हे सांगितल्याप्रमाणे मायनसचं LHS मधलं RHS मध्ये आल्यावरती प्लस होतं. ठीक आहे, समजलं. मग 3x इज इक्वल टू आधीपासूनचा हा 7 आणि हा मायनसचा 2 प्लसचा 2. 3x इज इक्वल टू 9. ठीक आहे, अजून उत्तर आपलं झालेलं नाही, ते चुकून झालं माझ्याकडनं. मग 3x म्हणजेच काय, 3 मल्टिप्लाइड बाय x इज इक्वल टू 9. x इज इक्वल टू 9/3. हे कसं आलं, हे 3 मल्टिप्लाय इकडे आल्यावरती डिवाइड. मग x इज इक्वल टू 3. 3 कसं आलं, 3 1 3, 3 3 9. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली 3. मग आपण लिहायचं सोल्युशन इज, आता व्हेरिएबल कोणते आहेत, x आणि y. x आणि y म्हणून आधी x लिहिल्या म्हणून x ची व्हॅल्यू किती 3 आणि y ची 1. ठीक आहे, समजलं. ओके.